पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार आता ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत। त्या संदर्भात 2 दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या निवासस्थानी या सर्व पराभूत उमेदवारांची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। पुण्यातीलच कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अर्थात काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे हे सुद्धा आता सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत। याच मतदारसंघात विजयी झालेले भाजपचे उमेदवार सुनील कांबळे आता आपल्या सोबत आहेत। तुमचे विरोधी उमेदवार रमेश बागवे आता सुप्रीम कोर्टात जात आहेत। त्यांचं जे काही म्हणणं आहे ते अर्थातच ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळे तुमचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे। ईव्हीएम सेट करण्यात आलेला आहे, त्या पद्धतीचे पुरावे आम्ही सुप्रीम कोर्टात सादर करणार अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे। खरं तर लोकशाहीने आपल्याकडे राज्यघटनेने संविधान मानणारे आम्ही लोक आहोत आणि संविधानाने सर्वांना अधिकार दिलाय। त्या संविधानाच्या अधिकाराप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात चालले। आनंद आहे, त्यांना शुभेच्छा आहेत। खरं तर या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुका झाल्या असतील किंवा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबरोबर झारखंडच्या निवडणुका झाल्या, मग त्या झारखंडमध्ये ईव्हीएम सेट नाही झालं का? लोकसभेत त्यांच्याकडं 31 जागा जिंकल्या, त्यावेळेस त्यांना ईव्हीएम आठवलं नाही किंवा 2002 पासून किंवा ते राजीव गांधी असतील 1900 मला वाटतं 92 पासून हे सुरू झालं ईव्हीएम। त्या काळात एवढ्या निवडणुका झाल्या, त्या काळात त्यांना कधी निवडणुका जिंकल्यानंतर ईव्हीएम हॅक होतंय हा जावई शोध कुठून लागला हे काय मलाही सांगता येणार नाही। परंतु याच्यात निश्चित आहे की आम्ही लोकशाही मानणारे संविधान मानणारे लोक आहोत। आदर्श राज्यघटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे आणि त्याचा आम्ही सन्मान करणारे लोक आहोत। खरं तर लोकसभेत खोटा नॅरेटिव्ह सेट केला, भाजपवाले संविधान बदलणार घटना बदलणार असा खोटा प्रचार केला आणि ज्यावेळेस निकाल आमच्या विरोधात गेला त्यावेळेस आम्ही मान्य केला ना, लोकांनी जो कौल दिला तो आम्ही मान्य केला आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बूथवर काम करत होता। अहो यांना हे सत्तेची मस्ती असणारे लोक आहेत, हे सत्तेत असताना किंवा हे काम करत असताना यांनी कधी लोकांकडे लक्ष दिलेलं नाही। कोविडच्या काळात निवडणुकीला तर हे खरं तर माझा निवडणुकीत प्रचाराचा विकासाचा मुद्दा होता। या विकासाच्या मुद्द्यावरच मी काम आणि लोकांसमोर गेलो होतो। गेल्या 3 वर्षात कोविडच्या काळात लोकांना आमचा कार्यकर्ता स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या गाडीवर रिक्षात असेल किंवा स्कूटरवर असेल त्याला औषधं देणं ॲडमिट करण्यापासून त्याला घराच्या अन्नधान्यापासून भाजीपाला देण्यापासून सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलं। ह्या काळात कुठं होते तुम्ही? आता निवडणुकीला लोक ते बरोबर धडा शिकवतात तुम्हाला। तुम्ही 5 वर्ष लोकांसमोर कधी गेलेच नाही। तुमचं दारूचे धंदे, मटक्याचे धंदे, ड्रग्ज सप्लायर हे सगळे तरुणांची पिढी बर्बाद करायचं काम तुम्ही केलेलं आहे। लोकांनी बरोबर धडा शिकवला ना तुम्ही। आता ईव्हीएमच्या नावावर तुम्ही खापर फोडताय। तुम्ही गेलात जा कोर्टाने तुम्हाला ते मागे एक याचिका फेटाळली ना, तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला याच्यात काय तुम्हाला सजा देईल। सुप्रीम कोर्ट जर कोर्टाची दिशाभूलाने कोर्टाचा वेळ घेण्याचं काम जर तुम्ही करणार असाल ना, तर कोर्ट योग्य तो निर्णय घेईल आणि त्यांना चपराक दिल्याशिवाय राहणार नाही। पण मग ज्या पद्धतीने सातत्याने आरोप केला जात आहे की वातावरण वेगळं होतं मात्र निकाल वेगळे लागलेले आहेत, मग हे सगळं जे काही आहे खास करून तुमच्याच मतदारसंघातला विरोधी उमेदवारांकडून अशा पद्धतीचे आरोप होत आहेत की ईव्हीएम सेट केलं गेलं आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय त्यांना प्राप्त झालेला आहे। अहो विजय आमच्याकडे 159 बूथवर आम्ही प्लस आहोत आणि बाकीचे जे बूथ आहेत ना, आमच्याकडे ज्या बूथवर आम्हाला तिथं लोकसभेला आम्ही मोठ्या फरकाने मागे होतो। म्हणजे ताडीवाला रोड असेल, मंगळवार पेठ असेल, काशीवाडी असेल, या बेल्टमध्ये आत्ताही आम्ही मागे आहोत। वार्ड क्रमांक जो प्रभाग क्रमांक 19 आहे तिथं जवळजवळ आम्ही 1819 मतांनी मागे आहोत आणि प्रभाग क्रमांक 20 या प्रभागातून बी आम्ही जवळजवळ 2200-2300 मतांनी मागे आहोत ना। तुम्हाला ज्या भागात लोकसभेला मतं मिळाली तिथं आम्ही रोखण्याचं काम केलं आमच्या कामाच्या माध्यमातून। कार्यकर्त्यांनी जीव स्वतःचं हे करून अहोरात्र कष्ट करून मतदारांना जागृत करण्याचं काम केलं आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। तुम्ही आज त्याच्यात दुसराही घे, आमच्याकडे लाडकी बहीण योजनेचा जो हा लाभ आहे तो जवळजवळ आमच्या मतदारसंघात 92 याद्यांवर महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालेलं आहे। त्या बूथवर आम्ही जास्त आहे। तुम्ही त्या याद्या तर पाहिल्यात का?
274 बूथवर आम्ही निकाल लागला की लगेच आमचं विश्लेषण केलेलं आहे. आम्ही 159 बूथवर प्लस आहोत आणि वर्षानुवर्ष आम्ही वानवडे असेल, सॅलिसबरी पार्क असेल, सोमवारपेठ असेल, रास्तापेठ असेल किंवा बीटी कवडे रोड, कोरेगाव पार्क या भागात भारतीय जनता पार्टी गेल्या 6 निवडणुकांमध्ये पुढे आहे. तुम्ही मागे असण्याचे 2च प्रभाग आहेत, एक तर 19 नंबर काशीवाडी आणि ताडीवाला रोड आणि एक 20 नंबर प्रभाग. ह्या 2 भागातून तिथं संमिश्र लोकवस्ती आहे, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत. हा सगळ्याच्या ह्या भागातनं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या आमची विचारधारा त्या भागात कमी आहे, तिथं आम्हाला मतं कमीच मिळतात. तिथं त्याचं तुम्ही हे केलं नाही. तुम्हाला मग तिथं आम्ही म्हटलं पाहिजे 2200 मतं तुम्हाला 20 नंबरमध्ये का जास्त मिळाले, आणि काशीवाडीत तुम्ही दादागिरी केली ना तुमच्या कार्यकर्त्यांनी, नाहीतर आम्ही तिथं बी प्लस गेलो असतो. तिथं ह्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केली, दहशत केली, चाकू गुदा काढले, तलवारी काढल्या, हे सगळे गुन्हेगार फिरत होते तिथं. जे ड्रग सप्लायर होते ना ते या काशीवाडीत, त्यांच्याकडे जे काम करणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत ना, ती सुरेखा खंडाळे नावाची, ती ड्रग सप्लायर करते, ब्राऊन शुगर विकती. अशा लोकांकडनं हे कोर्टात जाण्याचं, जा कोर्ट तुम्हाला चपराक दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही खोटं काम केलेलं नाही. भारतीय जनता पार्टी खरं काम करतो, स्वच्छ काम करणाऱ्या कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि लोकहिताचे कामं करणारे होतो आम्ही. आमचा अजेंडा तोच होता, विकास विकास विकास. ह्याच्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि लोकांकडे 5 वर्षात कोविडच्या काळापासून आतापर्यंत जे कामं करायचे होते विकासाचे, त्या विकासाच्या कामाच्या ह्याच्यावर आम्ही गेलेलो आहे. महाराष्ट्रात आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांच्या 22-23 महिन्याच्या काळात विकासाची जी गंगा आणली महाराष्ट्रात, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवण्याचं काम केलं. त्या मतदारांनी आता हे केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही सत्ताधारी पक्षातले आमदार आहात. सरकार स्थापन होऊन आज जवळपास 15 दिवस महिना होतील. आता मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. सातत्याने महाराष्ट्रातली जनता की मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही, कधीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे आणि काय नेमकं, कारण 16 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे, काय नेमकी तुमच्यापर्यंत माहिती? खरं तर हा प्रश्नाचं उत्तर मी देणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी योग्य निर्णय केलेला आणि योग्य वेळेस योग्य टायमिंगवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. आत्ता खरं तर भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींचा हा विषय, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विस्तार कधी होणार आणि काय तो हा विषय नाही. भारतीय जनता पार्टीचा सर्व आमदार आणि महायुतीचे आमदार ह्या विस्ताराकडे त्यांचं लक्ष कमी आहे. लोकांनी ज्या मताने निवडून दिलेले, प्रचंड बहुमताने निवडून आलेले आणि लोकांच्या कामात आपण व्यस्त झालेलो आहोत. पण ह्याच्यात विस्तार करण्याचा अधिकार हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांचा आहे. आता ते योग्य वेळेस योग्य निर्णय घेतील आणि विस्तार करणारच आणि करावंच लागणार आहे त्यांना विस्तार. तर आमदार सुनील कांबळे होते, यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षातल्या लोकांना सुप्रीम कोर्टात जाऊ दे, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र सुप्रीम कोर्ट सुद्धा या सगळ्या विरोधी पक्षातल्या उमेदवारांना निश्चितच चपराक देईल, अशा पद्धतीची भूमिका सुनील कांबळे यांनी मांडलेली आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.